सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। मुरबाडचे खराब रस्ते, जनता संतप्त, पदयात्रा काढून प्रशासनाचा निषेध, रस्ता सुधारण्यासाठी शिरगाव ते मुरबाड लॉंग मार्च। मुरबाड शिरगाव चिखला रोडची आहे ना, निव्वळ चालन झाली, जाम रोड खराब झालाय ना। माझी प्रशासनाला ना सरकारला एकच विनवणी आहे, तर तुम्ही एक दिवस या रोडनी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल काहीतरी त्या रोडचा सूक्ष्मक्ष लावा। आखी मशापासून पोरा शिरगाव ना चिखल्यापासून ह्या रोडनी पडग्याला कामाला जायचं, 30-40 हजार त्यांना पगार आहेत, तरी त्याही कामा सोडली काला। तर रोडला खड्डे किती आहेत, त्यांचा जीव दुखायला लागले, कमता त्यांच्या कामातले गेले, करील काय म्हण। रोडमध्ये खड्डा आहे का, खड्ड्यात रोड आहे, कालाला मार्ग नाही। म्हणून प्रशासनाला म्हणा, आमचं 4-5 गाव लय पिसालले, काहीतरी करा, लय विनवणी आहे तुम्हाला। मग एक माझा जर तोंड पिसालला ना, मग माझी बरिगत नाही, माझा वापरले वाईट आहे, मग माझी बरिगत नाही अख्ख्या गावाला माहिती नाही, माझा एकदा तोंड चालायला लागले। म्हणून मला रोड उतरायच्या आधी तुम्ही काहीतरी सूक्ष्मक्ष करा। शहापूर सापगाव मुरबाड रस्त्याची जशी चाळण झाली आहे, अगदी तशीच परिस्थिती मुरबाड तालुक्यातील रस्त्यांची देखील आहे। चिखले शिरगाव मुरबाड रस्ता आणि मुरबाड पवाळे बोरगाव रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी शिरगाव ते मुरबाड अशी पदयात्रा काढून प्रशासनाला जाब विचारला। गेल्या काही वर्षांपासून मुरबाड शिरगाव आणि चिखले या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून शहापूर मुरबाड कर्जत रस्त्यावरील कुडवली पर्यंतचा रस्ता आणि पवाळे बोरगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। दोन्ही रस्ते अत्यंत वर्दळीचे असून या भागातील मुले शिक्षणाकरिता, तरुण रोजगाराकरिता आणि सामान्य नागरिक आरोग्यापासून बाजारहाट करण्याकरिता या रस्त्यावरून रोजचा प्रवास करत आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांमध्ये प्रचंड जनप्रक्षोभ आहे। याशिवाय अरुंद आणि उंचीने कमी असणारा चिखले येथील काळू नदीवरील पूल मुसळधार पावसात बुडत असल्याने नागरिकांचा संपर्क तुटतो, त्यामुळे दूध विक्रेते, भाजीपाला उत्पादक, रोजगारासाठी बाहेर जाणारे तरुण यांचे अतोनात नुकसान होतं। प्रशासनाकडून खडी टाकून तात्पुरते खड्डे भरून काढण्याचा उपद्व्याप निव्वळ ढोंग असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी मुरबाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चेतन सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव ते मुरबाड तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, दिलीप कराळे यांनीही प्रशासनाच्या बेफिकीर कारभारावर टीकास्त्र सोडलं। यावेळी दोन्ही रस्त्यांचं रुंदीकरण करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, चिखले पुलाची रुंदी व उंची वाढवावी आणि सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। ते खड्डे भरलेले 4 दिवस देखील राहिले नाही, इतकी भयानक अवस्था या ठिकाणी त्या दुरुस्तीची झालेली। म्हणून आम्ही आपल्या प्रशासनाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलोय, असे थातूर मातूर आम्हाला खड्डे भरलेले नको पाहिजे। मुरबाड शिरगाव चिखले जो रस्ता आहे तो कायमस्वरूपी दुरुस्त झाला पाहिजे। त्याच्यामध्ये तुमचे नुसतं बिलं काढायचं काम झालं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही लक्ष ठेवून राहू। फेब्रुवारीमध्ये पण 20 लाखाचा तिकडे निधी आल्याचं पत्र आम्हाला लक्षात आलंय, पण कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये। आज तिथं एक क्रेशरला तुम्ही मान्यता दिली, आज ती क्रेशर आमच्या हे सामान्य भोळ्या लोकांना काय सांगते की आम्ही तुमचा रस्ता करून देऊ। मागच्या दिवाळीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा रस्ता करून देऊ, पण आज ती क्रेशर रस्ता यांच्याकडची वाहतूकच त्यांनी बंद करून टाकली। आता धानिवलीच्या लोकांना सांगायला लागले की आम्ही तुमचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून देऊ, गावापासून आमच्या क्रेशर पासून तर हायवे पर्यंतचा। आणि कधी करून देऊ सांगतात, तर आमच्या सगळ्या इथून ते कॅम्प सगळं हल्ल्यानंतर, आमच्या सगळ्या गाड्या गेल्यानंतर, सगळं गेल्यानंतर आम्ही करून देऊ। का तर आमच्या गाड्यांमुळे रस्ता तुमचा खराब होईल। म्हणजे आज तुम्ही मोरई शिरगाववाल्यांना जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं? आता दुसरी दिवाळी 2 महिन्यात येईल, आणि काय तुम्ही ज्यावेळेस आपण परवानग्या देता त्यावेळेस तिथल्या लोकांच्या, तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या, ग्रामसभांचा ठराव त्या ठिकाणी घेतला पाहिजे।